नमस्कार मित्रांनो, तर एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो प्रिव्हियस व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण बॅलन्स आणि इम्बॅलन्स झोन जो आहे किंवा सप्लाय आणि डिमांड झोनबद्दल चर्चा केली होती. तर प्रत्येक फायनान्शियल सिक्युरिटीजवरती आपल्याला जे आहे ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला ट्रेंडिंग मार्केटमधले इम्बॅलन्सेस जर स्पॉट करता आले तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामधला सप्लाय आणि डिमांड झोन जो आहे चांगल्या पद्धतीने कॅच करता येतो. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हाच महत्त्वाचा पॉईंट जो आहे ना तो लक्षात आला पाहिजे. हे जे झोन जे आहेत, आता मी जर इथं कन्सिडरेशन जर केलं तर ही पूर्ण जी मूव जी आहे याला आपण एक बॅलन्स मूव असं म्हटलं जाईल, का ज्याच्यामध्ये एक रेंज असणार आहे जवळजवळ 400 पॉईंटची. आणि ज्यावेळेस किंमत ती बॅलन्स झोनला क्रॉस करणार आहे, एक इम्बॅलन्स मूव जी ती कनेक्ट होते, स्टार्ट होते आणि ती झाल्यानंतर जी आहे मोमेंटम होताना एक स्ट्रॉंगर पद्धतीने मोमेंटम होतं. कारण ज्यावेळेस हा इम्बॅलन्स क्रिएट होतो आहे त्यावेळेस ती इम्बॅलन्स जो आहे तो अनफिल्ड ऑर्डर्समुळं तर तयार होत असतो आणि त्याच्यामुळं ते ॲब्झॉर्ब होण्याकरता, ते फिल होण्याकरता वाट बघत असतात. म्हणून हे सप्लाय आणि डिमांड ट्रेडिंग जे आहे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ती दर्शवत असते, दाखवत असते, की ज्याच्यामुळं स्मार्ट मनी मार्केटमध्ये कुठं आहे. जर आपण कन्सिडर जर केलात तर 2018पासून 2020ची ही जी मूव आहे ही एक बॅलन्स मूव असं कन्सिडर केलं जाईल. जर आपण आणखीन पुढच्या भागामध्ये, आणखीन पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण गेलोत तर जवळजवळ ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत ही जी मूव जी आहे ही एक अनबॅलन्स मूव होऊन जाईल. पुन्हा एकदा जर आपण बॅलन्स जर चेक करायला गेलं मार्केटचं तर हे पर्टिक्युलर पूर्ण व्ह्यू जो आहे एक बॅलन्स कन्सिडर होईल. पुन्हा इथे एक 400 ते 500 पॉईंटची रेंज जी आहे ते आपल्याला वाचून राहील. म्हणून आपल्याला एक व्हॅलिड सप्लाय आणि डिमांड झोन जर डिफाईन करायचा असेल तर त्याच्याकरता काहीतरी सेट ऑफ रूल जो आहे ना तो आपल्याला डिफाईन करावा लागेल. आणि ते सेट ऑफ रूल जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळे डिफरंट पॅटर्न जे आहेत सप्लाय आणि डिमांड झोनचे, त्याच्यामध्ये जाण्याच्या अगोदर स्टेप बाय स्टेप पोटेन्शियल सप्लाय आणि डिमांड झोन कसा ओळखावा त्याच्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा किंवा डिस्कशन जे आहोत करणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आपण ज्या स्टॉक्सबद्दल, ज्या सिक्युरिटीजबद्दल, ज्या इंडेक्सबद्दल आपण इथे चर्चा करतो आहे ते फक्त आणि फक्त शैक्षणिक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याच्या माध्यमातून कुठलंही ट्रेडिंग ॲडवाईस म्हणजे रेकमेंडेशन, ट्रेडिंग टिप्स जे आहेत ते दिले गेले नाही आहे. आणि आम्ही कुठलेही सेबी रजिस्टर रिसर्च ॲनालिसिस्ट किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाही आहोत. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर चर्चा करूनच पुढील आपला निर्णय घ्यावा. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की मार्केटमध्ये 3-4 प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामध्ये एक जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे रिव्हर्सल पॅटर्न. आणि तो सगळ्यात जबरदस्त पॅटर्न असतो का ज्याच्यामध्ये एक मोठी मोमेंटमची मूव जी ती होताना आपल्याला दिसू शकते. हे जे रिव्हर्सल पॅटर्न जे आहेत जे हे केव्हा फॉर्म होतात, ज्यावेळेस एक ट्रेंड अशा पद्धतीने खालच्या बाजूला चालला आहे आणि तो ट्रेंडचा रिव्हर्सल ज्यावेळेस होऊ राहिला आहे त्यावेळेस चेंज इन द ट्रेंड होऊ राहिला, त्यावेळेस याला आपण मूवला म्हणतो रिव्हर्सल पॅटर्न. आणि ह्या रिव्हर्सल पॅटर्नमध्ये मग तुमचं ट्रेडिंग लाईन, एक चॅनलचं ब्रेकआउट किंवा तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंट टूल जे की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे त्याच्याच साहाय्याने, त्याच्या उपयोगाने प्रोबेबल रेजिस्टन्स झोन जे आहेत तिथं ते चेक करू शकता. आणि ह्या रिव्हर्सल पॅटर्नमध्ये हीच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे की हे रिव्हर्सल पॅटर्न कशा पद्धतीने होतात. याच्यामध्ये 2 प्रकारचे रिव्हर्सल पॅटर्न असतात. पहिलं म्हणजे ड्रॉप, बेस आणि रॅली. ड्रॉप, बेस आणि रॅली. हे जे ड्रॉप बेस रॅली आहे जनरली काय होतं, इनिशियली किंमत जर डाऊन ट्रेंड चालू असेल तर डाऊन ट्रेंडमध्ये अशा पद्धतीने असणार आणि त्यानंतर वरती मूव्ह होण्याच्या अगोदर एक बेस फॉर्म करणार आणि बेस फॉर्म झाल्यानंतर पुन्हा रॅलीला सुरुवात करणार. म्हणजे हा जो पहिला जो टप्पा असणार आहे तो ड्रॉपचा असणार आहे, नंतर हा जो टप्पा असणार आहे तो असणार आहे बेसचा आणि नेक्स्ट जी हे असणार आहे तो रॅली असणार आहे. आणि हा एक स्ट्रॉंगर, मी जसं सुरुवातीला सांगितलं, एक स्ट्रॉंगर रिव्हर्सल पॅटर्न आहे. त्या स्ट्रॉंगर रिव्हर्सल पॅटर्नमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या ती गोष्ट जी ती लक्षात आली पाहिजे की त्या माध्यमातून आपल्याला समजलं पाहिजे की किमतीला नेमकं काय करायचं आहे. ड्रॉप, बेस, रॅली. जर अप ट्रेंड असेल तर अप ट्रेंडमध्ये अशा पद्धतीने एक रॅली होईल, ड्रॉप होईल, बेस होईल आणि त्याच्यानंतर ड्रॉप होईल. अशा 2 प्रकारचे कॅन्डल जे आहेत, 2 प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तिथं दिसतील. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला तीच गोष्ट म्हटलं की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो
म्हणजे या रिव्हर्सल पॅटर्न जे आहेत ते एकदम तगडे आणि खतरनाक आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही त्याला जर चेक करू शकलात तर सगळ्यात महत्त्वाचं राहील. दुसरं महत्त्वाचं पॅटर्न जो असणार आहे तो म्हणजे रॅली बेस आणि ड्रॉप, जो आत्ता आपण डिस्कस केलेला आहे. रॅली बेस ड्रॉपमध्ये काय होईल, किंमत सुरुवातीला एक अपट्रेंडमध्ये असेल, अपट्रेंडमध्ये नंतर कन्सॉलिडेशनमध्ये जाणार आणि त्या कन्सॉलिडेशनचं ब्रेकडाऊन करून पुन्हा ड्रॉप होताना दिसेल. म्हणजे हा जो पहिला फेज असणार आहे तो रॅलीचा असणार आहे, हा जो दुसरा फेज असणार आहे तो बेसचा असणार आहे आणि तिसरा जो फेज असणार आहे तो ड्रॉपचा असणार आहे. म्हणून हायर टाईम फ्रेममध्ये, जसं की आपण ह्या चार्टला आता हायर टाईम फ्रेम विकली टाईम फ्रेममध्ये बघतोय, त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येते की किंमत काय होऊ राहिली. म्हणून या रॅली बेस्ड ड्रॉप पॅटर्नमध्ये प्राईस जे आहे एका अपट्रेंडमध्ये सुरू असते आणि ती एक बेस फॉर्म करण्यापूर्वी टॉप तयार करते अपट्रेंडमध्ये आणि टॉप झाल्यानंतर तिथनं तो बेसपासनं किंमत जी ती खाली पडायला सुरुवात होते, खाली ढळायला सुरुवात होते आणि तिथनं जो आहे तो ड्रॉप तयार होताना दिसतो. आणि ह्या गोष्टीकडं आपण व्यवस्थितरित्या लक्ष दिलं गेलं पाहिजे. याचा जो आपण व्यवस्थितरित्या अंदाजा आला पाहिजे. अंदाजा एकदा व्यवस्थित आला की त्यानुसार आपल्यासाठी गोष्टी राहणार आहे. जर कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून मला तुम्हाला जर सांगायचं असेल तर ड्रॉप बेस रॅलीबद्दल जर डिस्कस करायचं असेल तर ड्रॉप बेस रॅलीमध्ये अशा पद्धतीचे कॅन्डल आपल्याला राहणार की ज्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस ड्रॉप होताना दिसेल आणि ड्रॉप झाल्यानंतर अशा पद्धतीचा ड्रॉप झाल्यानंतर एक बेस तयार होईल आणि बेस तयार झाल्यानंतर किंमत जी आहे एक रिव्हर्सल करताना आपल्याला एक स्ट्रॉंगर मूव्ह करताना आपल्याला अशा पद्धत दिसेल. म्हणजे हा तो ड्रॉप होईल, हा जो असेल तुमचा बेस असेल आणि याच्यानंतर पुन्हा रॅली होताना आपल्याला त्या स्टॉकमध्ये जनरल दिसेल. याच्या उलट जर मी इथं सांगू इच्छितो, हा तुमचा ड्रॉप आहे, हा पर्टिक्युलर तुमचा बेस आहे आणि हे जो झोन आहे तो रॅलीचा आहे. तर अशा पद्धतीने ड्रॉप बेस रॅली पॅटर्न आपल्याला होतो आहे. महत्त्वाचा मुद्दा, टाईम फ्रेम जे तो यूज करताय तुम्ही तो हायर टाईम फ्रेम यूज करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या गोष्टीला क्वांटिफाय करता येईल, व्यवस्थितरित्या त्याचा अंदाजन जो आहे लक्षात येऊन जाईल. हे तर झालं ड्रॉप बेस रॅली. दुसरा महत्त्वाचा पॉईंट जो असणार आहे तो म्हणजे रॅली बेस आणि ड्रॉप. अशा पद्धतीने किंमत जी आहे वरच्या बाजूला मूव्ह होताना दिसेल, जी एक रॅलीची आगाज करेल, त्याच्यानंतर पुन्हा त्याचा बेस तयार करेल, टॉप फॉर्म करेल आणि टॉप फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो आहे अशा पद्धतीचा ड्रॉप क्रिएट होताना दिसेल. आणि ह्या ड्रॉपमध्ये आपल्याला हे पण अंदाजा येऊन जाईल की किंमतीला नेमकं काय करायचं आहे, किंमत जी आहे ती कुठल्या पद्धतीने तिथे मूव्ह होते. म्हणजे ड्रॉपच्या कॅन्डल ज्यावेळेस होतील त्या अशा पद्धतीने रेडिश पद्धतीने मूव्ह करताना दिसेल. याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ह्या कॅन्डल ज्या आहेत त्या लाल असतील, म्हणजे ओपनिंग प्राईस जी आहे ती क्लोजिंग प्राईसच्या वरतीच असेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे रॅली बेस्ड ड्रॉप आणि ह्या पद्धतीचे तत्सम प्रकारचे जे कॅन्डल जे आहेत अशा पद्धतीने आपल्याला दिसतील. आणि एक सिम्पलचा प्रयत्न, एक सिम्पलचा गोष्ट माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे की रॅली बेस्ड ड्रॉपमध्ये कशा पद्धतीने मोमेंटम जो आहे तो होऊ शकतो आणि ही जी आहे आपल्याला समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून हा रॅली झाला, नंतर हा त्याचा बेस झाला आणि हा जो आहे तो ड्रॉप झाला. आणि अशा पद्धतीने हे रिव्हर्सल पॅटर्न मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणतो आहे, पुन्हा एकदा रिट्रेट करतो आहे की हे रॅली बेस्ड ड्रॉप जे आहेत ते अशा पद्धतीने वर्कआउट होतात आणि त्याला तुम्ही समजून घेण्याचं गरजेचं आहे. चला तर मग आता आपण ह्या तर गोष्टी समजलो आहे, ह्या तर गोष्टी अंडरस्टँड केल्या आहे. आता डायरेक्टली आपण जे आहे चार्टवरती जाऊयात आणि तिथे एक 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये आपण बघूयात की रॅली बेस्ड ड्रॉप जे आहेत ते कशा पद्धतीने काम करत आहेत. रॅली बेस्ड ड्रॉपमध्ये काही बदल त्याच्यामध्ये होतो आहे का, त्याचे अंडरस्टँडिंग जे आहे आपण इथे समजून घेऊयात. तत्पूर्वी आता नेटचं कनेक्शनचं काहीतरी इश्यू झाला आहे. लेट मी कनेक्ट दिस. कनेक्ट करूयात. येस, पासवर्ड. जस्ट मिनिट मित्रांनो, कनेक्शन होईलच आता. येस,
झालं आहे कनेक्ट. तर आता 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं किंमत जी आहे ती कशा पद्धतीने वर्कआउट होते, कारण त्याच्यावरनं आपल्याला अंडरस्टँडिंग जी आहे ती व्यवस्थित येऊन जाईल. त्याच पर्टिक्युलर सिक्युरिटीमध्ये आपण जाऊयात, जिथनं आपल्याला एक बॅलन्स आणि अनबॅलन्स झोन जो आहे तो व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. जर आपण ह्या 4 तासाच्या चार्टवरती जर गेलात तर ह्या 4 तासाच्या चार्टमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या रॅली, बेस, ड्रॉप अशा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितरित्या ज्या आहेत त्या लक्षात येऊन जाईल. तर तुम्ही इथं जर व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व करत असाल तर लेट मी शो यू. जर हा जर फॉल जर कन्सिडर जर केला, त्या फॉलमध्ये जो ओरिजिन ऑफ द मूव आपण जर कन्सिडर केलं तर ह्या किमतीने एक रॅली केल्यानंतर इथं तो डिस्ट्रीब्युशन होताना दिसला आणि त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये ही एक ओरिजिन ऑफ द मूव आपण म्हणू शकतो. आणि ती ओरिजिन ऑफ मूव किंवा साईडवेज मार्केट झाल्यानंतर आपल्याला तिकडे खालच्या बाजूला जो आहे तो फॉल करताना मार्केट जो आहे तो खालच्या डाऊन साईडमध्ये जाताना आपल्याला तिथे दिसतोय. म्हणजे जवळजवळ 1680 किमतीपासून तो 1360 रुपयापर्यंत आपल्याला जाताना दिसतोय. तत्पूर्वी जर वरच्या बाजूला जायचं आहे, तो जो नेक्स्ट बेस जर आपण जर बघितलात तर जो ओरिजिन ऑफ मूव जर आपण कन्सिडर जर केलात तर ह्या गॅपनंतर हे जे कन्सॉलिडेशन झालं आहे म्हणजे एक बेस तयार झाला आणि तो बेस तयार झाल्यानंतर जी मूव वरच्या बाजूला झाली आहे ती एक एक्सप्लोजिव्ह काइंड ऑफ मूव जी वरच्या बाजूला आपल्याला होताना दिसले. म्हणजेच ह्या एक्सप्लोजिव्ह मूव ज्या आहे आपल्याला तिथं अंडरस्टँड झाल्या पाहिजे आणि त्या लक्षात आल्या पाहिजे आणि त्याच्या विनियोगाने त्याच्या उपयोगातनं आपल्याला समजून येतं की किमतीला नेमकं काय करायचं आहे, किमतीच्या डोक्यात नेमकं कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने चालल्यात. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणून जर चार्टच्या डाव्या हाताला जर तुम्ही गेलात तर डाव्या हाताला तुम्ही इथं लक्षात येऊन जाईल की किंमत जी आहे ती आपल्याला एक रॅली, बेस, ड्रॉप पॅटर्नमध्ये आपल्याला बनताना दिसते. म्हणून किमतीने एक स्ट्रॉंग पद्धतीने वरच्या बाजूला रॅली केली आणि ती रॅली ज्यावेळेस केली आहे ती रॅली करताना किंमत जी आहे एकदम तगड्या पद्धतीने आपल्याला मूव होताना तिथं दिसले. आणि मूव होताना आपल्याला एक लक्षात येतं आहे की ही जी पर्टिक्युलर जी मूव आहे ही पूर्णपणे एक स्ट्रॉंग रॅली आहे. त्याच्यानंतर किंमत जी आहे पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम करता स्टॉप झाली, एक बेस क्रिएट केला, एक टॉपचं स्ट्रक्चर तयार केलं त्याने प्रॉपरली 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये आणि त्यानंतर प्राईस जी आहे ती प्लमेट झाली, ती टॉपपासनं डाऊन साईडला आणि एक शार्प फॉल जो आहे विथ गॅप्स आपल्याला कंटिन्यू होताना दिसला. नंतर हा जो ड्रॉप जो झाला तो एक स्ट्रॉंग फॅशनमध्ये झाला आणि त्याच्यामुळं लार्ज बेरिश कॅन्डलसुद्धा आपल्याला इथं वेळोवेळी दिसत असतील का ज्या दाखवत होत्या ओपन इज इक्वल टू हाय, त्याचा सिक्वेन्सच तिथं दाखवत होता आणि त्याच्यामुळं हा जो फॉल जो आहे तो मोस्टली होताना दिसला. जसं की उजव्या हाताला जर आपण गेलं तर बेस साईडला आपल्याला तिथं दिसतं आहे की किमतीने जे आहे एक बेस केला आणि बेस कंप्लीट केल्यानंतर एक वरच्या बाजूला चांगला स्ट्रॉंगर एक इम्पल्सिव्ह किंवा मोमेंटमवाली किंवा स्ट्रॉंग बुलिशवाल्या कॅन्डल्स देत एक मोमेंटमवाली कॅच करताना आपल्याला दिसलं. म्हणून हे जे रिव्हर्सल पॅटर्न जे असतात ना मित्रांनो, हे अतिशय स्ट्रॉंगर, अतिशय तगडे असतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला समजलं पाहिजे की किमतीला नेमकं काय करायचं आहे, किमतीच्या मनामध्ये नेमकं कुठल्या गोष्टींचा हिशोब, कुठल्या गोष्टींचा प्रकार जो आहे तो चालू आहे. कारण जर तुम्ही त्या गोष्टीला समजून जर घेतला तर आणि तरच त्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितरित्या समजू शकतं की किमतीचा प्रभाव, किमतीचा जो प्रकार जो आहे तो कुठल्या दिशेमध्ये, कुठल्या डिरेक्शनमध्ये व्यवस्थितरित्या चालला आहे. कारण त्यावरनं तुम्हाला आयडिया येऊन जाते की किमतीचा जो प्रादुर्भाव जो आहे तो कुठल्या दिशेमध्ये चालला आहे. आणि ही गोष्ट जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर समजून जर घेतलीत तर त्या माध्यमातून तुम्हाला ही पण अंडरस्टँडिंग व्यवस्थित येऊ शकते की किंमत नेमकं इम्बॅलन्स झोनमध्ये आहे की बॅलन्स झोनमध्ये आहे किंवा तिनं बेस केला आहे, कंटिन्युएशन आहे की रिव्हर्सल आहे. ह्या गोष्टीबद्दल आपण चर्चा पुढील भागामध्ये करणार आहोत. तत्पूर्वी मला जे तुम्हाला गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हा जो आहे रॅलीचा पार्ट आहे, हा बेसचा पार्ट आहे, हा पुन्हा एकदा रॅलीचा पार्ट आहे, हा पुन्हा बेसचा पार्ट आहे, हा पुन्हा रॅलीचा पार्ट आहे. तर 2 प्रकारचे पॅटर्न इथं आहे. पहिल्या पार्टमध्ये रॅली, बेस आणि ड्रॉप. दुसऱ्या पार्टमध्ये ड्रॉप, बेस आणि रॅली आपल्याला होताना दिसते. म्हणून चार्टवरती आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे हा ड्रॉपचा पार्ट आहे, हा बेसचा पार्ट आहे आणि हा पुन्हा रॅलीचा पार्ट आहे. हा पार्ट रॅलीचा आहे, हा जो पार्ट आहे तो बेसचा आहे आणि हा ड्रॉपचा आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला व्यवस्थितरित्या
चार्ट रीडिंग ज्यावेळेस करत असतात, एक मराठी माणसाला आपल्या सर्वांना माहिती आहे की स्टॉक मार्केटमध्ये जर आपल्याला हे करायचं आहे तर चार्ट रीडिंग आपली महत्त्वाची पाहिजे. म्हणजे हा रॅली आहे, हा तुमचा बेस आहे, हा तुमचा ड्रॉप आहे, पुढच्या याच्यामध्ये रिव्हर्सल आहे का ज्याच्यामध्ये ड्रॉप, हा पुन्हा बेस आणि हा पुन्हा रॅलीचा पार्ट आपल्याला इथे दिसतो आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितरित्या तिथं लक्षात आल्या पाहिजे. दुसरी महत्त्वाचा मुद्दा जो की दुसरा एक महत्त्वाचा प्रकार आहे आणि तो प्रकार म्हणजे कंटिन्युएशनचा. जर कंटिन्युएशनच्या एरियामध्ये आपण जर गेलो आणि कंटिन्युएशनला जर व्यवस्थितरित्या जर समजून जर घेतलं तर कंटिन्युएशनमध्ये काय, कंटिन्युएशनमध्ये सप्लाय आणि डिमांडचं तर अपीअरन्स तर राहणारच आहे, परंतु त्या सप्लाय आणि डिमांडमध्ये किंमत जी आहे ती रिव्हर्स होण्याऐवजी ती एक कंटिन्यू त्याचा ट्रेंड करताना आपल्याला दिसणार आहे ओव्हरऑल ट्रेंडच्या दिशेमध्ये. जर कंटिन्युएशनमध्ये दोन प्रकारचे ट्रेंड असणार आहे, एक म्हणजे ड्रॉप बेस आणि ड्रॉप. दुसरा जो प्रकार आपल्याला तो बघायचा आहे तो म्हणजे रॅली बेस रॅली. अशा प्रकारचे तिथं ते गोष्टी असणार आहेत. म्हणजे ड्रॉप बेस ड्रॉप हे कंटिन्युएशनचंच पॅटर्न आहे आणि रॅली बेस रॅली हा सुद्धा एक कंटिन्युएशनचाच प्रकार आपल्याला दिसतो आहे. म्हणजे ह्या चार्टवरती जर आपण जर बघितलात तर तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल की किमतीने रॅली केली, त्याच्यानंतर पुन्हा एक बेस केला आणि पुन्हा एक रॅली करताना आपल्याला दिसला. म्हणजे रॅली बेस ड्रॉप. म्हणजे हा एक ट्रेंड कंटिन्युएशनचा पॅटर्न आहे आणि कमी वेटेज याच्यासाठी दिलं पाहिजे. ज्यावेळेस कंटिन्युएशन इन द ट्रेंड होतं त्याच्यामध्ये वेटेज देण्यापेक्षा कमी वेटेज जे आहे, मी पुन्हा सांगतो, कमी वेटेज जे आहे कंटिन्युएशनच्या पॅटर्न्सला दिलं पाहिजे. कारण तिथं रिस्क रिवॉर्ड जो आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी फेवरेबल नसतो. म्हणून रिव्हर्सलमध्ये जर तुम्हाला तिथं ऑपॉर्च्युनिटी भेटू राहिली आहे तर त्या रिव्हर्सलची ऑपॉर्च्युनिटी तुम्ही सोडली नाही पाहिजे. त्या रिव्हर्सलबद्दल ड्रॉप बेस रॅली, रॅली बेस ड्रॉप त्याच्याबद्दल आपण अगोदरच चर्चा केलेली आहेतच आणि त्या माध्यमातून तुम्हाला लक्ष देऊन जाईल. म्हणजे रॅली ड्रॉप रॅली आणि डाऊन ट्रेंडमध्ये सिम्पली ड्रॉप एक बेस रॅली पुन्हा बेस रॅली किंवा ड्रॉप बेस ड्रॉप ड्रॉप बेस ड्रॉप अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बेस ड्रॉप बेस ड्रॉप ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. आणि याच्यामध्ये हे एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो इथे अंडरस्टँडेबल आहे. तर चांगल्या पद्धतीने हे ड्रॉप बेस रॅली आणि कंटिन्युएशन पॅटर्नबद्दल जर माहिती जर तुम्हाला द्यायची आहे तर पुन्हा एकदा कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने वर्कआउट होतात. जर तुम्ही इथं जर बघितलात तर जनरली तुम्हाला इथं दिसेल हा एक ड्रॉप झाला आहे, ड्रॉपनंतर इथे एक बेस झाला आणि इथे आपल्याला पुन्हा एकदा ड्रॉप होताना दिसला. बुलिश केसमध्ये जर तुम्ही कन्सिडर जर केलात तर एक रॅली झाली, नंतर एक पुन्हा एक बेस झाला आणि पुन्हा रॅली होताना दिसला. म्हणजे अशा पद्धतीने रॅली बेस रॅली आणि ड्रॉप बेस ड्रॉप ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळोवेळी होत राहणार आणि मार्केटचं टँडमनेस जे आहे त्या अशा पद्धतीनेच राहील आणि ती गोष्ट आपण वेळोवेळी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला मोमेंटमचा हिशोब तिथं लक्ष देतो आहे त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे की किमतीला नेमकं कुठल्या दिशेमध्ये जायचं. इथं जर आपण बघितलं तर किमतीची जी दिशा जी आहे ती आपल्याला एक रॅली मोडमध्ये आपल्याला इथं किंमत दिसते. जर त्याच्या विपरीत दिशेमध्ये जायचं असेल तर इथं आपल्याला दिसतं आहे त्याचा एक बेस आपल्याला होताना दिसतो आहे. बेस झाल्यानंतर पुन्हा आपल्याला किंमत जी आहे एका ड्रॉपच्या सिक्वेन्समध्ये जाताना आपल्याला दिसते. म्हणून हे जे आहे तर कंटिन्युएशनचे एक्झाम्पल्स आहेत आणि ह्या कंटिन्युएशनच्या एक्झाम्पल्समध्ये रिव्हर्सलपेक्षा जे आहे कंटिन्युएशन पॅटर्न जे आहे ते एका ट्रेडिंगमध्ये सापडले जातात आणि हे एकदम कुंकवत असतात, हे एकदम विकर असतात रिव्हर्सलच्या स्ट्रक्चरपेक्षा, जसं सुरुवातीला सांगितलं. म्हणून रिव्हर्सल पॅटर्न्स जर तुम्हाला दिसत असतील, जे की रिव्हर्सल पॅटर्न्स आपल्याला म्हटलो आहे ड्रॉप बेस रॅली किंवा रॅली बेस ड्रॉप, ते स्ट्रॉंगर असणार आहे ॲज कम्पेअर टू कंटिन्युएशन पॅटर्न्स. म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त जे महत्त्व द्यायचं आहे ते म्हणजे रिव्हर्सल पॅटर्न्सला ना की कंटिन्युएशन पॅटर्न्सला. ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपल्यासाठी सगळ्यात चांगला रिस्क रिवॉर्ड कुठे आहे
याच्याकडे जर तुम्हाला व्यवस्थितरित्या जर फोकस करता आला, याच्याकडे जर तुम्हाला जास्त लक्ष जर देता आलं, तर त्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो कन्सिडर करता येईल. आणि हीच गोष्ट जी आहे आपल्याला तिथे लक्षात येणं गरजेचं आहे, कारण त्यामधनंच आपल्याला त्याच्याबद्दलची जी व्यवस्थित अंडरस्टँडिंग जी आहे ती यूज होऊ शकते. चला तर मग पुन्हा एकदा आपण डिस्कशन करूयात. तर याच्यामध्ये आपण डिस्कशन करतो आहे आणि त्यामध्ये आपण याला जर ह्या रिव्हर्सल पॅटर्नला जर सप्लाय आणि डिमँड बरोबर जर केलं, तर त्या माध्यमातून आपल्याला एक डिमँडचा झोन्स किंवा सप्लायचे झोन जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या कॅच करता येतील, त्याला व्यवस्थितरित्या समजून घेता येतील. तर चला ड्रॉइंग काढून घेऊयात. तर जर आपण हा जर चार्ट जर बघितला, तर ह्या चार्टमध्ये आपल्याला एक कंटिन्युएशनचे किंवा रिव्हर्सलचे एक्झाम्पल जे आहेत ते लक्षात येतील. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टीला आपल्याला क्लब करायचं आहे सप्लाय आणि डिमँड बरोबर. तर ह्या गोष्टीला क्लब कसं करायचं आहे, जर ह्या झोनपासून जर बघितलं आपण, तर इथे एक बॉटम झाल्यानंतर याच्यापासून ऑलमोस्ट ह्या झोनपर्यंत ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचा हा जो पूर्ण झोन जो आहे तो डिमँड झोन असा कन्सिडर केला जाईल. त्याच्या उलट, त्याच्या विपरीत, त्याच्या विपरोक्ष ही जे डाऊनफॉल जो झाला आहे ह्या पॉईंटपासून जवळजवळ ह्या पॉईंटपर्यंत हा एक सप्लाय झोन म्हणून कन्सिडर केला जाईल. त्याच्यामध्ये जर आपण आणखीन जर इकडे जर आलोत, तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक वरच्या बाजूला रॅली होताना दिसते. म्हणून ती एक इम्पल्सिव्ह रॅली, ती साधीसुधी रॅली नाही, एक इम्पल्सिव्ह रॅली आहे आणि म्हणून तो एक डिमँड झोन कन्सिडर केला जाईल. म्हणून हा जो पहिला जो बॉक्स काढलेला आहे किंवा हे डिमांड किंवा हा जो सप्लाय झोन जे आहेत हे एकमेकाला कनेक्टेड आहेत इम्बॅलन्समधनं. ज्यावेळेस आपण पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये पण डिस्कस केलं आहे, ज्यावेळेस खरेदी किंवा विक्रीदारापैकी कुणीतरी एक टीम जी आहे ती स्ट्रॉंगर होते, मोठी होते, त्यानंतर किंमत जी आहे एक स्ट्रॉंगर इम्बॅलन्स तयार होतो आणि त्यामुळं तिथे डिमांड किंवा सप्लाय झोन जो आहे तो क्रिएट होऊन किंमत आयदर अप जाते किंवा किंमत जी आहे डाऊन जाते. म्हणून मार्केटमध्ये इम्बॅलन्स जर ॲपेअर होत असेल, तर त्यामुळं बायर किंवा सेलरला कंट्रोल तिथं तयार होतो. ह्या केसमध्ये बायरसाठी कंट्रोल तयार होतो, ह्या केसमध्ये सेलरसाठी कंट्रोल तयार होतो आणि ते किमतींना त्यांच्या दिशेमध्ये लाँग वेमध्ये बेसपासनं घेऊन जातात आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक स्ट्रॉंग मोमेंटम जे आहे ते तिथं तयार करताना ते दिसतात. म्हणून ज्या वेळेस आपल्याला लक्षात येते की डिमांड ज्यावेळेस एक्सीड होतो बायर्सपेक्षा, त्यावेळेस किंमत जी आहे ती क्लाइंब होते, वरती वाढताना दिसते. ज्यावेळेस सप्लाय हा एक्सीड होतो, मोठा होतो डिमांडपेक्षा, तर तिथनं किंमत जी ती आवे जाते, बेरिश कॅन्डलस्टिक जे आहे ते फॉर्म होतात. म्हणून हे जे प्राईस मुवमेंट जे आहेत वरच्या बाजूला किंमत जाताना किंवा खालच्या बाजूला किंमत जाताना हे उदाहरणं आहेत इम्बॅलन्सचे. आणि जर कुठलाही इम्बॅलन्स तुमच्या दृष्टीस अशा पद्धतीने दिसतोय, तुम्हाला तिथे एक बेस होताना दिसतोय, तर तिथं तुम्ही लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. कारण मार्केटमधले प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत अशाच पद्धतीने संयम ठेवून त्यांच्या प्रॉपर ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीसाठी, त्यांच्या ट्रेडिंग सेटअपसाठी ते वाट बघत असतात आणि एकदा त्यांचेच लेवल्स मॅच झाल्या की त्याच्यानंतर ते फक्त थांबतात. बाकी त्याच्यामध्ये थोडे बहुत मायनर पुलबॅक येतात असं ते घाबरत नाहीत, ते वेट करतात. कारण त्यांना माहीत असतं की ही आयदर रिव्हर्सल पॅटर्न आहे का ज्याच्यामध्ये एक रॅली बेस ड्रॉप अशा पद्धतीने होतोय, पुन्हा ड्रॉप बेस रॅली अशा पद्धतीने गोष्ट होताना दिसतात. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व करायची असेल, म्हणजे माझं कन्व्हिक्शन कसं येईल, आता तर आपण सुरुवातीला म्हटलं की ह्या प्राईस मुवमेंट जे आहे ते इम्बॅलन्समुळं तयार होतात. पण ह्या चार्टला जर तुम्ही आणखीन व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व करत असाल, तर तुमचं कन्व्हिक्शन केव्हा बिल्ट होईल, तर व्यवस्थितरित्या लक्ष द्या, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट राहणार आहे. जर तुम्ही इथं चार्टमध्ये जर बघत असाल, लेट मी मार्केट, जर ह्या चार्टला तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघत असाल तर त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ह्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष द्या मित्रांनो, प्राईसने इथे डिमांड हे केलं पण कॅन्डल्स ज्या आहेत त्या स्ट्रॉंगर नव्हत्या. परंतु जर तुम्ही ह्या कॅन्डल्सकडे लक्ष दिलं तर ह्या कॅन्डलला म्हटलं जातं ERC म्हणजे बिग बार कॅन्डल किंवा एक्सपांडेड रेंज कॅन्डल. आणि ज्यावेळेस त्या एक्सपांडेड रेंज कॅन्डल तिथं तयार व्हायला सुरुवात झाली,
मोमेंटम जे आहे ते कसं ॲक्सेलरेटेड व्हायला लागलं ही गोष्ट लक्षात राहून द्या. म्हणजे एक ERC होते म्हणजे तिथे खरेदी करणारा किंवा डिमांड क्रिएट करणारा जो आहे तो स्ट्रॉंगर पद्धतीने किमतीला वरच्या बाजूला ओढण्यासाठी तयार झालेला असतो. आणि ह्या ERC जर तुम्ही बघितलात, ERC झाल्यानंतर किती चांगल्या पद्धतीची स्ट्रॉंगर मूव इथे सुद्धा झाली. त्याच्यानंतर थोडंसं कन्सॉलिडेशनमध्ये गेलं, त्यानंतर पुन्हा ERC जे आहे ते आपल्याला होताना दिसलं. म्हणून ERC ज्यावेळेस आपण तयार होत असतात त्यावेळेस ते आपल्याला सांगत असतात की ही जी किंमत वरच्या बाजूला चालली आहे, कारण इथं बायर्सनी सेलर्सवरती कंट्रोल मिळाला आहे. त्यामुळं त्या ERCज आपल्याला सांगत असतात की किमतीमध्ये ताकद कुठल्या दिशेमध्ये. आणि ह्या ERCजला एकतर मोठी बॉडी असते आणि त्याला अप्पर वीक किंवा लोअर वीक, अप्पर शॅडो किंवा लोअर शॅडो जे आहे ते कमी असतात. तर ERC म्हणजे काय? ERC म्हणजे ज्या कॅन्डलला फक्त आणि फक्त स्ट्रॉंगर बॉडी आहे आणि ती बॉडी जवळजवळ त्याच्या हाफपेक्षा जास्त आहे. म्हणजे टोटल लेंथच्या हाफपेक्षा जास्त बॉडी त्याला ERC म्हटलं जातं. आणि जर त्याच्यामध्ये 2 ERCs तुम्हाला दिसत असेल तर त्या इनफ आहे तुमच्या ट्रेडिंग डिसिजन घेण्याकरता. ज्यावेळेस किंमत त्याच्या बेसच्या बाहेर निघाली त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी 2 ERCs जर दिसल्या तर त्या कन्फर्मेशनमध्ये असणार आहे. आणि अशा पद्धतीचं थोडंसं कन्सॉलिडेशन, रिट्रेसमेंट, पुलबॅक पण तुम्हाला ते वेळोवेळी दिसेल. इथं जरी तुम्ही बघितलं तर 2 ERC होते ऑलमोस्ट आणि थोडंसं साईडवेजमध्ये मोमेंटम होताना दिसलं. आणि ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की नेमकं ॲक्च्युली गोष्ट कशा पद्धतीने होते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हे आहे की ERCचं झाल्या मिनिमम 2 ERCs आपल्यासाठी पाहिजेनच. परंतु त्याच्यात जर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कन्सिडर करायचा आहे तो म्हणजे फाइंडिंग द ओरिजिन ऑफ मूव. तर ओरिजिन ऑफ मूव जर बघायचं तर अगोदर इथं जर किमतीचा जर तुम्ही प्रकार जर बघितला तर तो असा ड्रॉपमध्ये होता. त्याच्यानंतर इथे जो आहे तो बेस केला आणि बेसच्या बाहेर ज्यावेळेस किंमत निघाली तर किंमत निघताना आपल्याला जे आहे तर त्यामध्ये आपल्याला हे सरळ सरळ लक्षात येतं आहे की हा एक डिमॅन्ड झोन तयार झाला आहे किंवा यालाच आपण जे आत्ता रिव्हर्सल पॅटर्नमध्ये शिकलो त्याला बेस तयार झाला आहे. आणि त्या बेसच्या बाहेर ज्यावेळेस किंमत निघाली तर फर्स्ट ऑफ ऑल तिथं आपल्याला काय दिसल्यात 2 एक्सपांडेड रेंज कॅन्डल, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये ERC म्हणतो, की ज्याच्यामध्ये बॉडी जी आहे ती हाफपेक्षा जास्त आहे. आणि हा तो एरिया आहे, हा तो एरिया असणार आहे का जिथं जो आहे तो डिमांड जो आहे तो सप्लायला एक्सीड करतो आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं आहे की नंतर किंमत कशा पद्धतीने वरच्या बाजूला चढाई केलेली आहे, क्लाइंब केलेली आहे. नंतर वरती चढायच्या अगोदर, कंटिन्युएशन करायच्या अगोदर थोड्या वेळाकरता पुन्हा एकदा छोटासा बेस तयार केला. याचा अर्थ असा नाही की तो ट्रेंड वाकला आहे किंवा तो ट्रेंड जो आहे तो तुटला आहे, नक्कीच नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे कारण ऑलरेडी किंमत जी आहे ती एक ड्रॉपमध्ये होती आणि ड्रॉप झाल्यानंतर एक बेस त्याने तयार केला होता आणि त्या बेसनंतर 2 एक्सपांडेड रेंज कॅन्डल ERCs, त्यातली त्यात 4 घंट्याच्या टाईम फ्रेममध्ये. तर हे महत्त्वाचं आहे. म्हणून याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट नोट अशी आहे की जर तुम्हाला सप्लाय आणि डिमॅन्ड झोन बघायचे असतील तर ते लॉंगर टाईम फ्रेमवरती बघा. लॉंगर टाईम फ्रेमवरती तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल की नेमकं किमतीला काय करायचं आहे. जसं की ह्या एक्झाम्पलमध्ये आपण 4 तासाच्या टाईम फ्रेमचा उपयोग इथं आपण करतो आहे. ह्या 4 तासाच्या टाईम फ्रेमवरनं आपल्याला इथं व्यवस्थितरित्या लक्षात येतं आहे की नेमकं किमतीला काय करायचं आहे, किंमत कुठल्या दिशेमध्ये, कुठल्या डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी तिथं तयार आहे. आणि म्हणून लॉंगर टाईम फ्रेम जर तुम्ही यूज केली तर त्याच्यामुळं तुम्हाला जो ज्या चुका लोअर टाईम फ्रेममध्ये जे चुकीचे सिग्नल जे आहेत ते तयार होत असतात त्या टाळण्याचे शक्यता, चान्सेस जे आहेत ते तुमचे जास्त राहणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचा जो कन्व्हिक्शन जो आहे, तुमचा जो आपण म्हणतो आत्मविश्वास जो आहे तो वाढण्याची शक्यता जास्त राहणार आहे. म्हणून लॉंगर टाईम फ्रेमला वेटेज द्या. लोअर टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही करताल तर तिथं तुमच्या चुका होण्याच्या शक्यता, चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त असणार आहे. आणि ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. तर हे जे आपण बघितलं आहे तर ओरिजिन ऑफ मूव आपल्याला जर चेक करायचे आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आपल्याला पॅटर्न कुठल्या टाईपमध्ये ते बघा, त्याचा डिमॅन्ड झोन कुठं क्रिएट होऊ राहिलं ते चेक करा. ओरिजिन ऑफ मूव बघताना आपल्याला ते चेक करणं, तो बेस पकडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या रिव्हर्सल पॅटर्नमध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस या ERC तयार होत आहेत त्या ERCकडे सुद्धा तुम्ही लक्ष देणं हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ट्रेडिंगमध्ये आहे. तर याच्यामध्ये सप्लाय आणि डिमॅन्डमध्ये कंटिन्युएशन पॅटर्नचा सुद्धा आपण एक एक्झाम्पल घेऊयात. कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर काही गोष्टी लक्षात येऊन जातील. जर तुम्ही इथं जर बघितलात कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये, लेट मी शो यू मिडल ऑफ द मूव मी तुम्हाला दाखवेल कंटिन्युएशन पॅटर्न.
जर कंटिन्युएशन पॅटर्न जर तुम्ही इथं जर बघत असताल तर तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे किंमत त्याच्या डिमांड झोनच्या बेसमध्ये घुसण्याच्या अगोदर इथं एक आपल्याला कंटिन्युअस फॉलमध्ये किंमत होती आणि त्या कंटिन्युअस फॉलमध्ये जर तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर केला तर गॅप क्रिएट केल्यानंतर खाली पुलबॅक झालं, नंतर वरच्या बाजूला आलं. म्हणून ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो जो आहे तो आपल्याला एक कंटिन्युएशन पॅटर्न तिथं आपल्याला दाखवताना दिसतो. म्हणजे प्राईसचा फॉल झाला, ड्रॉप झाला, पुन्हा बेस झाला, पुन्हा ड्रॉप झाला. म्हणून एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडमध्ये किंमत आपल्याला इथे दिसते की जी जवळजवळ 1680च्या लेवलपासून ड्रॉप होत होती 1440पासून 1500च्या लेवलच्या रेंजमध्ये लटकली ही झाली आणि त्याच्यानंतर बिग बेरिश कॅन्डल करत करत त्याने ड्रॉप बेस ड्रॉप हा कंटिन्युएशन पॅटर्न आपल्याला होताना दिसला. आणि हे कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये का बरं हा पुलबॅक होतो, कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ह्या झोनच्या आसपास ज्या आहे त्या ऑर्डर्स पेंडिंग पडलेल्या असतात बिग इन्स्टिट्यूशनच्या, ज्या की अनफिल्ड ऑर्डर्स आहेत त्या झोनमध्ये त्या ऑक्युपाईड एक्झिक्युटेड होण्याकरता. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला तिथं लक्षात आला पाहिजे की नेमकं किमतीने काय केलं आहे. जर तुम्ही इथं जर व्यवस्थित त्याला जर लक्ष दिलात तर तुम्हाला इथं अंडरस्टँड होऊन जाईल की ह्याच्यासाठी हा एक बेस होता आणि ह्या बेसला ज्यावेळेस किमतीने टच केलं बघा, ह्या बेसला टच केल्यानंतर पुन्हा एकदा किंमत इथून बाउन्स झाली, पण वीक फॅशनमध्ये बाउन्स झाली. इथून वरती गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा वरती गेली, पुन्हा खाली आली, अशा पद्धतीने वरती गेली, पुन्हा खाली आली आणि ह्याच झोनला टच केलं. म्हणजे हा एक झोन असा होता की ज्याच्यामध्ये ड्रॉप बेस आणि रॅली. तर हा एक आपल्याला स्ट्रक्चर जो रिव्हर्सलमधला इथे लक्ष देतो आहे की ड्रॉप बेस आणि रॅली. याच्यामध्ये पहिला जो बाउन्स झाला आहे तर लगेच तो वरती जायला असं नाही आहे. तो त्या झोनला टच केल्यानंतर तिकडं ज्या ऑर्डर्स पेंडिंग होत्या त्या ऑर्डर ज्या आहेत त्या फिल होण्याकरता, त्या एक्झिक्यूट होण्याकरता ज्या आहेत त्या वाट बघत होतात. आणि ज्यावेळेस बायर्सनी इथं डॉमिनेट केलं सेलर्सला त्यावेळेस एक स्ट्रॉंग मोमेंटम जो आहे तो तयार झाला. त्याच्यामुळं किमती ज्या आहेत त्या सोर स्ट्रेट वे करत वरच्या बाजूला ज्या आहेत त्या रॅली करताना ट्रेड होताना आपल्याला दिसलं. म्हणून चार्टवरती आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे, त्या अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे की नेमकं किमतीमध्ये काय होतं आहे. जसं तुम्ही इथं बघाल ड्रॉप बेस रॅली हे डायरेक्टली कंटिन्युएशन झालं नाही आहे. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुन्हा रॅली केल्यानंतर पुन्हा छोटासा बेस झाला, पुन्हा रॅली केलं, पुन्हा बेस झाला. ह्या गोष्टी वेळोवेळी होत राहणार आहे. कंटिन्युएशन्स पॅटर्नसुद्धा तिथं राहणार आहे. कंटिन्युएशनमध्ये रॅली बेस रॅली अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा राहणार आहे. कंटिन्युएशनचं जर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवायचं जर झालं तर अशा पद्धतीने आपल्याला रॅली बेस रॅली पुन्हा एक अशा पद्धतीचं कंटिन्युएशन जे चार्ट्सवरती आपल्याला दिसायला भेटेल. आणि जनरली मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्यावेळेस चार्ट्समध्ये आपण बघत असतो त्यावेळेस कंटिन्युएशन पॅटर्नला जे आहे ते कमी वेटेज द्या. रिव्हर्सल पॅटर्नला जर तुम्ही जास्तीत जास्त वेटेज जर दिलं तर त्या माध्यमातून तुमच्यासाठी कमवण्याचे चान्सेस, तुमच्यासाठी प्रॉपर रिस्क रिवॉर्डचा जो ट्रेड जो आहे ते भेटण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टीकडं तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देणं हे गरजेचं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती की कंटिन्युएशन आणि रिव्हर्सल पॅटर्न त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युएशनला कमी महत्त्व द्यायचं आहे, कमी वेटेज द्यायचं आहे. तुम्हाला जे महत्त्व तुम्हाला द्यायचं आहे ते महत्त्व जे आहे ते रिव्हर्सलला द्या. मी पुन्हा एकदा त्याचं समरी काढून दाखवतो की रिव्हर्सलमध्ये अशा पद्धतीने ट्रेंड जो आहे तो चालू असतो. डाऊन ट्रेंडमध्ये किंमत आपल्याला जाताना दिसते, एक बेस तयार होतो, बेस तयार झाल्यानंतर एक स्ट्रॉंगर वरच्या बाजूला जो एक कमबॅक होताना दिसतो आणि याला आपण जनरली एक रिव्हर्सल पॅटर्न असं म्हणतो. ह्या रिव्हर्सल पॅटर्नमध्ये सगळ्यात जास्त रिस्क रिवॉर्ड जो आहे तो आपल्यासाठी तयार होण्याची शक्यता चान्सेस तिथं असतात. म्हणून अशा गोष्टीकडं तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्हाला तिथं दिसतंय की हा एक आता रिव्हर्सल करून राहिला तिथं तुमच्यासाठी सगळ्यात जास्त रिस्क रिवॉर्डवाला हिसाब जो आहे तो रिस्क रिवॉर्डवाला गोष्ट राहते. त्यातपूर्वी कंटिन्युएशनमध्ये ही गोष्ट लक्षात राहून द्या की कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला कमीत कमी रिस्क टू रिवॉर्डवाला हिसाब राहणार आहे. तिथं सगळ्यात जास्त चान्सेस जे तुमच्यासाठी राहणार नाही आहे. त्यामुळं त्याला एवढं जास्त काही वेटेज देत बसू नका. त्यामध्ये ट्रेड करण्याऐवजी तुम्ही रिव्हर्सल पॅटर्नला जे आहे ते जास्तीत जास्त महत्त्व द्या. कारण ह्या
या पर्टिक्युलर चार्टमध्ये जर तुम्ही बघितला तर बेरिश कॅन्डल, रेड कॅन्डल, लाल कॅन्डल जर आपल्याला होताना दिसला, किंमत खाली जाऊ राहिली आणि नंतर एका रेंजमध्ये स्टक होऊ राहिली आहे, कारण त्या ऑर्डर ज्या आहेत फुलफिल करत आहेत. थोडीफार मूव्ह होईल पण, तुम्ही इथे एंट्री केली किंवा इथे एंट्री केली थोडीफार मूव्ह होईल पण, परंतु इथं तुमच्यासाठी रिस्क टू रिवॉर्ड जो तुम्ही पैसा कमवण्यासाठी आलेला असतात हा तुमच्यासाठी इथे फेवरेबल नसतो. तो फेवरेबल रिस्क रिवॉर्ड जो आहे RR जो आहे तो ह्या पर्टिक्युलर सेटअपमध्ये असतो. म्हणून कायम तुमचा जो वेटेज आहे तो रिव्हर्सल पॅटर्नला सगळ्यात जास्त द्या आणि त्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा करा. रिव्हर्सलमध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतील, त्या म्हणजे रॅली, बेस आणि ड्रॉप. अशा पद्धतीचं एक रिव्हर्सल राहील. दुसरा जो असणार आहे तो म्हणजे ड्रॉप, बेस, रॅली. हे दोन प्रकारचे रिव्हर्सल पॅटर्न्स असणार आहे आणि याच्याकडे तुम्ही व्यवस्थितरित्या जर लक्ष जर दिलात तर त्या माध्यमातून तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तिथं क्रिएट होण्याची शक्यता जी आहे ती असू शकते. तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ, नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ह्या सिरीजमधलं मला असं वाटतं हे लेक्चर नंबर 6 आहे. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर मी पुन्हा एकदा अपील करेल की ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल. आणि जे काय आपण हे शिकतोय हे लाईव्ह मार्केटमध्ये स्वतःच्या अनुभवाच्या बळावरती व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करा. काही गोष्ट समजली नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारू शकता.